मोठ्या संख्येने इथे बीजेपी मध्ये प्रवेश होत आहे. आता आम्हाला सगळ्यांना आनंद होतोय आणि आपण या सगळ्यांचं स्वागत करूया. श्री पराग कांबळे, वॉर्ड अध्यक्ष, बहुजन विकास आघाडी, संतोष लाड, विनोद कदम, त्या मजकुरी अनधिकृत बांधकाम उभं झालेलं आहे, ज्या लोड बेरिंग उभ्या झालेल्या आहेत, त्यांच्या बाबतीत भाजप काय निर्णय घेणार, हा महत्वाचा विषय आहे. अतिशय चांगला प्रश्न विचारला. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे, कोणीही माणूस, कोणीही कुठलंही कुटुंब बेघर होता कामा नये. सोपारा, विरार आणि वसईमध्ये जे बैठ्या चालित राहतात, जे लोड बेरिंग मध्ये राहतात, त्यांच्यासाठी क्लस्टर योजना आणि त्यांच्यासाठी SRA अशी योजना आणावी लागेल. ती आणण्याचा प्रयत्न मंजूर झालेली आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक जवळ आलेली आहे. 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. आपल्यासोबत नालासोपारा 132 चे लोकप्रिय आमदार आहेत. राजन नाईक आप्पा, एका नगरसेवकांपासून त्यांनी जी सुरुवात केलेली होती, आज ते आमदार झालेले आहेत आणि आज घरोघरी पोहोचतायत, सर्वसामान्यांच्या गाठीभेटी करतायत. आप्पा, काय वातावरण आहे निवडणुकीचं? नमस्कार. अतिशय चांगलं वातावरण आहे. वसई, नालासोपारा, विरार इथल्या जनतेने मूळ बनवला आहे. ट्रिपल इंजिन सरकार, त्रिशक्ती, केंद्रात भाजप, महाराष्ट्रात भाजप आणि या वसई विरारमध्येही भाजप महायुतीच याची सत्ता निश्चितपणे येणार आणि चांगला विकास या नालासोपारा, विरार, वसईचा निश्चितपणे होणार. 2 रेल्वे ओव्हरब्रिज डिमार्केशन काम चालू झालं. आचारसंहिता संपताच टेंडर निघेल. हायवेवर येणारे 2 रस्ते, नालासोपारा फाट्यावरून येणारा रस्ता, विरार फाट्यावर रस्त्याना डिमार्केशनचं काम चालू आहे. प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रालयातून झालं की त्याचं टेंडर निघणार. हॉस्पिटल टेंडर फ्लोट झालं. नारंगी ब्रिज येणाऱ्या 15 दिवसात होईल. 50 कोटी होल्डिंग पॉइंटसाठी, 65 कोटी ITI साठी प्रशासकीय मान्यतेसाठी माननीय मंत्री महोदयाने एंडोर्समेंट केली आहे. जिल्हा परिषद शाळा आणि हॉस्पिटल वर्ग होत आहेत, म्हणजे ज्या हँडओव्हर महापालिकेकडे होत आहेत. खूप कामं करायची आहेत. मेट्रो 13 विरारला येणार आहे. कोस्टल रोड येणार आहे. अनेक कामं करायची आहेत. ते निश्चितपणे करण्यासाठी, आणि ही जर राज्य सरकार झाली, पण प्रत्येक ठिकाणी आमच्या लहान मुलाला खेळायचं मैदान, तरुणाला खेळायचं मैदान, ज्येष्ठांसाठी बगीचे, डिस्पेन्सरी सगळ्या ठिकाणी खूप काम करायचं आहे. आता आपण एक मोठा प्रश्न वसई विरारच्या धर्तीवरती निर्माण झालेला आहे. गेल्या 35 वर्षापासून या विभागामध्ये बहुजन विकास आघाडीची सत्ता होती. जे अनधिकृत बांधकाम उभं झालेलं आहे, ज्या लोड बेरिंग उभ्या झालेल्या आहेत, त्यांच्या बाबतीत भाजप काय निर्णय घेणार, हा महत्वाचा विषय आहे. अतिशय चांगला प्रश्न विचारला. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे, कोणीही माणूस, कोणीही कुठलंही कुटुंब बेघर होता कामा नये. देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजी आणि महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आमचे मुख्यमंत्री, सर्वांचे लाडके देवाभाऊ, प्रत्येकाच्या घरावर छप्पर देण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांना यश येत आहे. त्याचप्रमाणे माझ्या नालासोपारा, विरार आणि वसईमध्ये जे बैठ्या चालित राहतात, जे लोड बेरिंग मध्ये राहतात, त्यांच्यासाठी क्लस्टर योजना आणि त्यांच्यासाठी SRA अशी योजना आणावी लागेल. ती आणण्याचा प्रयत्न मंजूर झालेली आहे. ह्या संदर्भात मी ह्याच्या विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता आणि मुख्यमंत्री महोदयाने पत्र दिलंय की आमची नालासोपारा आणि वसई विरारचे प्रश्न थोडे वेगळे आहेत. इथे छोट्या छोट्या जमिनी आहेत, अनेक अडचणीच्या जमिनी आहेत. निराळा धोरण राबवा असं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता आणि मला ठाम विश्वास आहे, हे सरकार संवेदनशील सरकार आहे. इथे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर ही सगळी कामं निश्चितपणे होणार. आप्पा, युतीची वाटाघाटी कशी होणार आहे? युतीमध्ये कोणकोणाचा समाविष्ट असणार आहे? आगरी सेनेची भूमिका काय असणार आहे? RPI ची भूमिका काय असणार आहे? शिवसेनेची भूमिका काय असणार आहे? भारतीय जनता पार्टी महायुती म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,
RPI, आगरी सेना आणि श्रमजीवी संघटना ह्या सगळ्यांची आमची महायुती 100% होणार आहे आणि वसई विरार महापालिकेवरती महायुतीचा झेंडा निश्चितपणे फडकत राहणार आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेत आता महायुतीचा झेंडा फडकणार असं म्हणणं नालासोपारा 132 चे आमदार राजन नाईक यांनी केलेलं आहे. आता पाहण्यासारखं ठरेल, जसजशी ही निवडणूक जवळ येईल तसतशी ही चुरस वाढणार आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.